नमस्कार. आजच्या दिवसातले चौथे म्हणजे अनुवाद संधी या सत्रामध्ये मी सर्वांचे स्वागत करते आणि माननीय राजीव श्रीखंडे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मी माननीय राजीव श्रीखंडे यांना विनंती करते की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. नमस्कार. पहिल्यांदा मी विवेक साहित्य मंचला त्याचे आभार मानतो, कारण त्यांनी मला इकडे संधी दिली. पुस्तकाबद्दल बोलण्यासारखे दुसरे सुख नाही, म्हणून आनंद सर तुमचे खास आभार आणि सगळ्यांचेच. मी ते काय भाषण द्यायला उभा राहिलो नाही, आधीच सांगतो. मी आपल्याशी गप्पा मारायला आलो आहे माझ्या काय म्हणतात त्याला यंग मित्रमैत्रिणींशी. आणि विषय थोडासा बदलणार आहे आनंद सर. मी अनुवादची संधी असं म्हणणार नाही आहे, कारण जागतिक साहित्याचा आस्वाद आणि त्या अनुवाद त्याचा आपण असं बोलूया आपण सर. आणि मी आधी सांगू शकतो की अनुवाद आणि भाषांतर यात थोडासा फरक आहे. तो अतिशय सूक्ष्म आहे, पण तो फरक आहे की जे ऑलमोस्ट शब्दशः असं त्या भाषांतर म्हणतात, पण त्याचा अर्थ जो सांगतो त्याला आपण अनुवाद म्हणतो. तर मी जास्ती भाषांतरावर मी लक्ष केंद्रित करणार आहे, कारण मला वाटतं भाषांतर सगळ्यात संहितेच्या जवळ जातं, मूळ संहितेच्या. त्यामुळे अनुवादापेक्षा माझा विश्वास जास्ती भाषांतरावर आहे, म्हणून मी भाषांतरावर जास्ती बोलणार आहे. आत्ता आदित्यने फार सुंदर कविता म्हटली आणि आता आधी तुमच्या कविता ऐकल्या मी, आणि त्यामध्ये मला खूप काय म्हणतात त्याला मला आशा उद्दीपित झाल्या आदित्य, की तुम्ही काही छान लिहित आहे. आणि आदित्यने सांगितल्याप्रमाणे मी काय कवी नाही आहे, तो कवी आहे, त्याचं तुम्ही ऐका. पण तुम्हाला एकच सांगतो की थरथरली भावना मुक्याने तिलान त्याने सावरले, स्वप्नामध्ये रचिल्या ओळी यमकमलात सापडले. असं काहीतरी लिहिलं पाहिजे यासारखं, की ज्याला तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही, त्या भावनेच्या जवळ जाण्यासाठी लिहिलं पाहिजे. तर ते फार मोठं गोष्ट होते, साहित्य तयार होतं. मी माझी लहानपणची आठवण सांगतो की मी भा. भागवतांचं कैद्याचा खजिनाचं पुस्तक वाचलं माझ्या, आणि ते मला नंतर कळलं की अलेक्झांडर ड्युमा हा मला वाटतं वन ऑफ द ग्रेटेस्ट रायटर्स ऑफ ऑल टाईम, फ्रेंच लेखक आहे. त्याचं पुस्तक होतं द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो. त्याबद्दल त्याचं ते भाषांतर होतं. आणि काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो ही फार सोपी कादंबरी नाही आहे. ती खरं माहिती ती सूड कथा आहे, पण ड्युमाचं जीनियस असं आहे की ती फक्त सूड कथा राहत नाही. त्यामुळे कसं होतं की त्यामध्ये अन्याय, जुलूम, पाप, पुण्य, प्रतारणा, शासनचा अर्थ दैवी शासन लक्षात ठेवा, मानवी न्याय आणि शेवटी विमोचन, या ज्या मूलभूत मानवी धारणा आहेत किंवा जाणीवा आहेत किंवा जी मूलभूत मूल्य आहेत, त्याच्याविषयी फार सखोल चिंतन आहे. आणि ते चिंतन सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ते फक्त कथानकाच्या द्वारे आहे. त्यामध्ये कुठे प्रीचिंग नाही आहे, कुठे उपदेश नाही आहे. ते कथानकाच्या द्वारे त्याच्या व्यक्तिरेखांच्या द्वारे त्यांनी ते सादर केलेलं आहे. आणि हे सगळं भा. भागवतांनी, त्या कादंबरीला इतके अनेक पदर आहेत, पण भा. भागवतांनी ते प्रत्येक पदर असा काही पकडला आहे की आपण थक्क व्हावं. आणि आपल्याकडे दुर्दैवाने मराठीत मला सांगायला फार दुःख होतं आहे की जे उत्तम भाषांतर का झाले त्यांची आपण करमळेकर सर कधीच कदर केली नाही. कारण शेवटी मला असं वाटतं की भाषांतर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यांनी मानवातल्या माणसाच्या विविध संस्कृतीमधल्या आणि एकमेकांमधल्या भिंती नाहीशा होतात. जर का भाषांतर नसतंच तर या जगात ज्या अनेक उत्तमोत्तम कलाकृती तयार होतात त्यांचा आस्वाद कोण घेणार. गेल्या या शतकाच्या 4 सगळ्यात मोठ्या कलाकृती मानल्या जातात, ज्याला ग्रेटेस्ट नॉवेल्स म्हणतात. एक म्हणजे लिओ टॉल्स्टॉयची वॉर अँड पीस, दुसरी म्हणजे अलेक्झांडर ड्युमाची द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो, तिसरी म्हणजे विक्टर ह्युगोची ल मिझराब, आणि चौथी आहे दोस्तोयेव्स्कीची, फ्योदोर दोस्तोयेव्स्कीची द ब्रदर्स कॅरामझाव. या सगळ्या ज्या 4 कलाकृती मला वाटतं विश्वातल्या सगळ्यात मोठ्या कलाकृती आहेत असं मानलं जातं. आणि ते खरंच आहे, मी 4ही वाचल्या आहेत, चा आनंद घेतला आहे. या जर का आपल्याला कशा मिळाल्या असत्या जर का भाषांतर नसतं.
तर मला वाटतं भाषांतराकडे आपला जो बघायचा दृष्टिकोन आहे तो अतिशय काय म्हणतात त्याला त्याज्य आहे. मी फार जरा शब्द जास्ती वापरतो पण ते खरंच आहे आणि खरं बोलायला मला वाटतं कोणाची भीती असलेली कारण नाही आपल्याला. तसं व्यासपीठ आहे, काय करम नका सर, खरं बोलायला काय हरकत नाही. आपण नेहमीच भाषांतराकाराकडे दुय्यम बघितलेलं आहे, दुय्यम असं म्हटलेलं आहे, पण ते खरं नाही आहे. तो सहप्रवासी आहे, तो फार मोठं काम करतो कारण तो एक संस्कृतीमधलं दुसऱ्या संस्कृतीमध्ये तो ट्रान्सपोर्ट करतो. लक्षात ठेवा, द वर्ड इज ट्रान्सपोर्ट. ते फार मोठं काम आहे. तो काय नुसता तुम्ही विचार केला, पुस्तकाचं कवर आहे, अलेक्झांडर द्युमाचं मोठं नाव आहे, द काउंट ऑफ मॉन्टेचं म्हणून मोठं आहे आणि खाली कुठेतरी छोटंसं त्या भाषांतराचं नाव असतं, अनुवाद नाव असतं. ते अतिशय खरं म्हणजे चुकीचं आहे, कारण मला वाटतं अनुवाद हा फार मोठी गोष्ट आहे. साहित्यामध्ये जी ताकद आहे ती मला वाटतं आपल्या सगळ्यांना आपल्याला ती नीट कळली पाहिजे. ते आपल्याला फार कळलेलं नाही आहे काटीकर सर. लक्षात ठेवा की असं म्हटलं जातं की सोव्हिएत युनियनचा पाडाव का झाला, तर त्याच्याबद्दलची जी त्याचं जे आतलं जी त्याची कार्यप्रणाली होती त्याबद्दलची माहिती जगाला कळली, बाहेर आली. आणि ह्याची सुरुवात प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेता रशियन लेखक अलेक्झांडर सोलजनित्झींची एक अतिशय छोटीशी कादंबरी आहे, वन डे इन लाईफ ऑफ इव्हान देनिसोव्हिच. 100 पानाची कादंबरी असेल. त्यात त्यांनी रशियन लेबर कॅम्पचं वर्णन केलेलं आहे. तर एका इतिहासकाराने असं म्हटलेलं आहे की त्याची सुरुवात या कादंबरीपासून झाली आणि त्यामुळे रशियन साम्राज्याचा पाडाव झाला. म्हणजे साहित्यामध्ये केवढी ताकद असते. आपल्याला माहिती असेल तर 1930च्या सुमाराला प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार A.J. क्रोनिन ह्याची एक कादंबरी प्रसिद्ध झाली, सिटाडेल नावाची. 1930च्या सुमाराला जे ग्रेट ब्रिटन होतं त्यामधली जी वैद्यकीय व्यवस्था होती ग्रामीण भागात ती इतकी दयनीय होती की या कादंबरीमध्ये क्रोनीने त्याच्यावरती आसूड ओढलेले आहेत. तर खरं चित्र दाखवलेलं आहे. त्यामुळे इतका गदारोळ झाला, इतकं त्याच्याबद्दल बोललं गेलं की शेवटी सरकारला इंग्लंडची जी आत्ताची आहे नॅशनल हेल्थ सर्व्हिस ती स्थापन करावी लागली. अर्थात तिची स्थिती आता अशी आहे की क्रोनिनला मला वाटतं रडू आलं असतं, ते सोडून द्या, पण एवढा मोठा फरक करू शकला. त्याचप्रमाणे ग्वाटेमलियन लेखक, प्रसिद्ध लेखक, नोबेल पारितोषिक विजेता मिगेल ॲस्ट्रेसनी एक फार प्रसिद्ध कादंबरी लिहिली, द प्रेसिडेंट नावाची. जे सगळे लॅटिन अमेरिकन सगळे जे हे होते, कोण लष्करशाह होते, त्यांचं कसं राजकारण असतं, त्यांचं राज्य कसं असतं ह्याची पहिली माहिती जगासमोर आली या कादंबरीमुळे. तर नाव आहे द प्रेसिडेंट. त्याला नोबेल पारितोषिक मिळालं, त्याला त्या देशातून त्याला हद्दपार व्हावं लागलं, सगळं झालं. पण त्यानंतर पुढे सगळ्या त्या हुकुमशाहींचा पाडाव झाला. त्याचा अर्थ की साहित्यामध्ये एवढी ताकद असते आणि ही ताकद आपल्याला केव्हा कळणार, तर ती भाषांतरावरून कळणार. मी थोडंसं लिहून आणलं आहे ते, कारण मला थोडेसे जर मी काय होते मी पुस्तकाशी बोलत गेलो तर मला स्वतःला कंट्रोल करता येत नाही, म्हणून जरा थोडंसं मला काय म्हणतात त्याला बंदिस्त आकृतीत बोललं पाहिजे म्हणून मी त्याला लिहून आणलं आहे. 1 मिनिट. तर मला तुम्ही सांगा, तुम्ही सगळे वाचत असाल, तुम्ही असं कुठलं भाषांतरित पुस्तक वाचलं आहे? कोणी सांगू शकेल मला? हां, क्या बात आहे, बरोबर आहे. कुठलं वाचलं तुम्ही? तुमचं आवडतं पुस्तक कुठलं? पर्व. ठीक आहे. आता तेच म्हटलं की आपल्याला भैरप्पाचं नाव माहिती आहे, तुम्हाला उमा कुलकर्णी माहिती आहे, फार चांगली गोष्ट आहे. पण ते नेहमी नाव छोटंसं असतं. भैरप्पाचं खूप मोठं असतं, असायला पाहिजेच. पण तरीसुद्धा आपण भाषांतरकाराला फार महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्याचं कारण असं आहे की शेवटी त्याच्यामुळे सगळ्या आपल्याला कलाकृती मिळतात, आपल्याला कळतात. शेवटी कसं आहे की मला असं वाटतं, आपण विचार केला, मला 3-4 आपल्याला मुद्दे सांगायचे आहेत, ते मी जरा हे करतो. मी आपण आधीच म्हटलं की भाषांतर ही दुय्यम गोष्ट नाही आहे, आम्हाला वाटतं मुद्दा मी मांडलेला आहे ऑलरेडी. तिसरी गोष्ट अशी आहे की आज भाषांतर इतकं महत्त्वाचे का आहे, तर आदित्य ऑलरेडी बोलला आहे, सांगितलेलं आहे की आपण फार असे संकुचित याच्यात सापडलेले आहोत. आणि जर का आपण भाषांतर वाचलं तर आपलं जग एकच आहे. आणि जर का आपल्या जगातल्या वेगळ्या संस्कृती आपण जरा वाचलं तर आपलं जगाचा आपला दृष्टिकोन रुंदावला तर आपण जास्ती समृद्ध होतो. ही साधी गोष्ट आहे. आपल्याला आनंद जास्ती चांगलं मिळतं. की आज जगात आपण असं म्हणतो की आज जग खूप जोडलेलं आहे. इंटरनेट आहे, आज SMS आहे, व्हॉट्सअप आहे. पण मग असा प्रश्न पडतो की साहित्यिक भाषांतर
आजही फार गरजेचं आहे का? तर माझं उत्तर आहे की ते आहे, खूप आहे. याचं कारण आपण आवाज खूप ऐकतो पण खोलवर समजून घेत नाही काय आपण. माहिती खूप मिळते पण दुसऱ्या संस्कृतीच्या आपल्याला आज शिरता येत नाही आणि बातम्या पटकन भाषांतरित होतात पण साहित्य होत नाही. हा जो मोठा फरक आहे त्यामुळे मला वाटतं भाषांतराची आज फारच गरज आहे. आणि आपलं साहित्य आपल्याला जे देतं ते आपल्याला बातम्या देऊ शकत नाहीत ना, साधी गोष्ट आहे. दुसऱ्या माणसाच्या बाजूचं जग कसं आहे आपल्याला साहित्य शिकवतं आणि हा जो प्रवास आहे, भावनेचा प्रवास आहे, तो फक्त भाषांतरामुळे मिळतो. आपल्याला माहिती नसेल तर सांगतो की आम्ही आमच्या लहानपणी, आपल्याला माहिती असेल की गोना दातार आणि वीर धवल एक नाथमाधवांची फार प्रसिद्ध कादंबरी आहे. गोना दातारांची कालिका मूर्ती म्हणून आहे. ह्या खऱ्या G.W.M. रेनॉल्ड्स नावाचा अतिशय प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार होता. त्याच्या कादंबरिकांची भाषांतर आहेत हा, म्हणजे ऑलमोस्ट शब्दशब्द. फक्त भाषांतर का किती उत्तम शब्द, कारण तुम्हाला सांगतो मी कसं असतं ते, की त्याची एक कादंबरी आहे रेनॉल्ड्सची, त्याचं नाव आहे नेक्रोमॅन्सर आणि त्याचं भाषांतर केलं आहे दातारांनी शाप विमोचन नावाचं. ख्रिश्चनॅटिमध्ये असा कन्सेप्ट आहे, अशी संकल्पना आहे की तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकू शकता आणि त्या बदल्यात तुम्हाला खूप काही मिळू शकतं, म्हणजे भौतिक सुख मिळू शकतं. 400 वर्ष आयुष्य, ऐशाराम सगळं मिळू शकतं, असा कन्सेप्ट आहे. आणि ती संकल्पना रेनॉल्ड्सनी त्या नेक्रोमॅन्सरमध्ये मांडलेली आहे. दातारांनी भाषांतर करताना काय केलेलं आहे की आपल्याकडे ती कन्सेप्ट नाही आहे, ती संकल्पना नाही आहे. तर दातारांनी बाकी सगळं पुस्तक ऑलमोस्ट वर्ड टू वर्ड आहे, पण दातारांनी शेवटी त्याला पलटी दिलेली आहे की त्यांनी त्यात गंधर्व आणि यक्ष आणलेले आहेत, की तो शापित गंधर्व आहे असा त्यांनी तो कन्सेप्ट आणला आहे. आणि त्यांनी इतकंच हुबेहूब भारतीयकरण केलेलं आहे, त्याला तोड नाही. आपण कधीच दातार किंवा नाथ माधवांना कधी तेवढा मान दिला नाही, कधी त्यांचं एवढं त्यांनी जे अजोड कामगिरी केली आहे ते कधी त्याची दखल पण नाही घेतलेली. हा एक म्हणून म्हटलं फार मोठा, मला वाटतं मोठा इश्यू आहे. भाषांतरकारांना आपण कशी वागणूक दिलेली आहे ते अतिशय काय म्हणतात त्याला, इट्स व्हेरी पेनफुल असं म्हणू शकतो, फारच ते दुःखदायक आहे. भाषांतर म्हणजे खरं म्हणजे ते सर्जनशील लेखकच आहे असं मला वाटतं स्पष्ट सांगायला पाहिजे. याचं कारण काय की आपण सगळे वाचतो, कवी असते, आपण सगळे कवी आहोत. एखादी कविता का भाषांतर असेल आदित्य, तर ते लय परत बांधावी लागते, बरोबर ना. नंतर रूपक नव्याने शोधावे लागतील आणि मौनालाही शब्द द्यावे लागतील. इतकी ती कठीण प्रक्रिया असते आणि त्यामुळे मला वाटतं की त्या प्रक्रियेबद्दल आपली जी संवेदनशीलता आहे ती खूप वाढली पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की तुमचा अनुवादमध्ये कसं असतं की जो आशय असतो तो तुम्ही सांगता, पण त्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्वातंत्र्य असतं की तुम्ही थोडंसं त्यामध्ये फेरफार करू शकता. तसं भाषांतरमध्ये नसतं. आणि खरं म्हणजे वर्ड टू वर्ड हा शब्द चुकीचा आहे, तसं कधी होत नाही. मला सांगा की इरीला मराठीत काय शब्द आहे? इरी या इंग्लिश शब्दाला मराठीत काही प्रतिशब्द नाही आहे. किंवा इविल जो शब्द आहे इंग्लिश, त्याला आपण अशुभ म्हणतो, पण त्या अशुभामध्ये इविलची कुठली छटा कधी येत नाही. त्यामुळे इश्यू असा असतो की तुम्हाला मग काय करावं लागतं की जे दातारांनी केलं आहे, नाथ माधवांनी केलेलं आहे, की तुम्ही त्या शब्दासाठी तुम्हाला 3-4 शब्द वापरून 3-4 वाक्य वापरावे लागतात की त्या शब्दाचा मग तो भाव प्रतीत होतो, आपल्यापर्यंत पोचतो. आणि ही फार मोठी गोष्ट आहे, ती सोपी गोष्ट नाही आहे. त्याला फार सर्जनशीलता लागते, त्याला फार मोठं काय कष्ट लागतात, त्याला अभ्यास लागतो. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे भाषांतर हे किती कठीण आहे ह्याची मला जाणीव जेव्हा होते की तेव्हा तुम्ही मूळ वाचाल आणि तुम्ही भाषांतरित वाचा. मार्क ट्वेनची फार प्रसिद्ध कादंबरी आहे द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन. ती जगातली फार मोठी क्लासिक आहे. इनफॅक्ट हेमिंगवेने असं म्हटलं आहे, अर्नेस्ट हेमिंगवे फार मोठा लेखक अमेरिकेचा, नोबेल पारितोषिकाचा, की ऑल ग्रेट अमेरिकन नॉवेल्स हॅव कम फ्रॉम हकलबेरी फिन. इतकी ती योग्यता आहे. या हकलबेरी फिनचं भारा भागवतांनी भटक बादर नावाचं भाषांतर केलेलं आहे.
आणि तुम्हाला मी सांगतो, कारण मी दोन्ही वाचलेले आहेत म्हणून सांगतो, की हकलबेरी फिनची काय म्हणजे त्याची स्पेशालिटी काय आहे, की त्याचं खास काय त्याच्यात. तर मार्क ट्वेनी अमेरिकेचा दक्षिण भाग जो आहे, ज्याला हल्ली रेड स्टेट म्हणतात, तर दक्षिण भाग जो आहे त्यामधल्या बोलीभाषा आहेत, त्या बोलीभाषात त्यांनी त्याचा शब्द खूप वापरले आहेत, त्या बोलीभाषा त्यांनी वापरलेल्या आहेत. आणि त्या कादंबरीत त्यांनी त्या खूप उत्तम वापरल्या आहेत, कारण त्याचा तो नायक जो हकलबेरी फिन आहे हा तिकडचाच आहे, अशिक्षित आहे, त्या तोंडी घातलेल्या आहेत. भारा भागवतांनी हे सगळं भाषांतरित करताना ती बोलीभाषा जी आहे त्याला जे प्रतिष्ठित तयार केलेले आहेत ते वाचून तुम्ही थक्क व्हाल. मी दोन्ही पुस्तकं वाचलेली आहेत आणि भारा भागवतांच्या भाषांतरात त्यातला खुमार जो आहे त्या बोलीभाषेतला अमेरिकेच्या दक्षिण भागातला तो कुठेही कमी झालेला नाही आहे. इतकी मोठी कामगिरी भारा भागवत यांनी केलेली आहे आणि आपल्याला माहीतच नाही. ॲज युजल आपण दखल कधी घेतली ना त्याची, आपल्याला कोणालाच माहिती नाही ना, असा इश्यू आहे तो. त्यामुळे मला वाटतं की ही जी मोठी कामगिरी भाषांतरकार करतात ती फार मोठी गोष्ट आहे, त्यांना आपण तेवढा मान दिला पाहिजे. आपल्याकडे दिला जात नाही, हा मला मोठी खंत आहे त्याबद्दल. कारण भाषांतर हे लेखनाचंच एक रूप आहे आणि भाषांतरकार जो आहे तो कोणी दुय्यम नाही आहे, तो सहज लेखक आहे, लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. तो तितका सर्जनशील आहे, कारण एक संस्कृती दुसऱ्या संस्कृतीत भाषांतरित करणं हे सगळ्यात कठीण काम आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे. आपण नुसतं पुस्तक म्हणत नाही आहोत, नुसती भाषा म्हणत नाही आहोत, आपण संस्कृतीबद्दल बोलतो आहे. एक संस्कृतीचं दुसऱ्या संस्कृतीत आपण भाषांतर करतो आहे, म्हणजे दुसऱ्या आपण रूपांतर करतो आहे. आणि एवढं मोठं काम जे आहे त्या कामाला आपल्याकडे काही किंमत नाही. आदित्य, मी खरं बोलतो आहे ना? हां. आता मला विषय होता त्यावेळी थोडंसं मला बोलायला असं सर की भाषांतराच्या संधी काय आहेत. तर आपल्याकडे आपला खंडपाय देश आहे. मला असं वाटतं करमळेकरजी की आपल्याला काय माहिती आहे तामिळबद्दल, आपल्याला काय माहिती आहे ओडिसाबद्दल. तिकडे फार मोठ्या कलाकृती होत आहेत. आपल्याला बंगाली थोडं माहिती असेल, कारण आपल्याला शरदचंद्र माहिती आहेत, आपल्याला बंकिमचंद्र माहिती आहेत, आपल्याला महाश्वेता देवी काय माहिती असतील, आपल्याला सत्यजित रे माहिती आहेत, आपल्याला सुनील गंगोपाध्याय माहिती असतील. पण बाकी आपल्याला काय माहिती आहे? आपल्याला 16 भाषा आहेत, मला वाटतं 16 राष्ट्रीय भाषा आपल्या आहेत. आपला हा खंडप्राय देश आहे. आपल्याला आम्ही कोणतरी आता भैरप्पा म्हणून म्हणालं, भैरप्पा आपल्याला कळले ते फक्त कोणीतरी भाषांतर केलं म्हणूनच. अजूनही फार मला माझी केरळला माझं ऑफिस आहे, माझी ब्रांच आहे. केरळामध्ये लोक किती वाचतात त्याला तोड नाही करा मिळतो. मला माहिती आहे ना, 3-3, 4-4 लाख प्रति कपतात. कोचीनला किंवा तिरुवनंतपुरमला अशी दुकानं आहेत रस्त्यावर, आणि तिकडे लोक असतात, ग्राहक असतात. तर आपल्याला मला वाटतं भारतामध्ये भाषांतराच्या अमर्याद संधी आहेत. कारण आपल्याला बघा ना, ओडिसा आहे, आपल्या बंगाल, आपल्याला हिंदी, पंजाबी कोणाला माहिती आहे, पिंजर कोणाला माहिती आहे का? अमृता प्रीतमची इतकी फार भारतीय ह्याच्यावरती फाळणीवरती जी अतिशय उत्तम कादंबरी आहे, दुर्दैवाने फाळणीवरती आपल्याकडे काही झालंच नाही आहे. फारसा काल एवढं ते भोगलं, आपण खरं भोगलं नाही, मात्र भोगलं पंजाबीने, कारण माझी पंजाबाने प्राणांच्या मला माहिती आहे त्यांना काय होतं ते. तसं फक्त भीष्म साहनीचं आहे तमस आणि अमृता प्रीतम पिंजर ही 2च पुस्तकं एवढी गाजलेली आहेत. बाकी पुस्तकं आहेत कुठे? पण ती सुद्धा भाषांतरिता आपल्याकडे पिंजर मराठीत आत्ता मला वाटतं आले, आत्ता असं वाटलं मला, पण इंग्लिशमध्ये आलेलं आहे. तमस इंग्लिशमध्ये आलेलं आहे. पण मराठीत अशा किती गोष्टी येऊ शकतील? आपल्याला नॉर्थ ईस्टचं काहीच माहिती नाही. मेघालय आहे, तिकडे पण भाषा आहेत. काश्मीरचं डोगरी कोणाला काय माहिती आहे? तिथे पण चांगलं साहित्य होतं, मला माहिती आहे. मी थोडं वाचतो, कारण ते इंग्लिशमध्ये जात आहे. शेवटी आपली कादंबरी देखील बाणभट्टाची इंग्लिशमध्येच पहिल्यांदा आली, नंतर लक्षात ठेवा, नंतर मराठीत आली. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की हरिचरित्र आहे बाणभट्टाचंच, हर्षचरित्र आहे, हर्षवर्धन राजाचं त्याचा काय म्हणतात, इतिहास म्हणता येत नाही, इतिहास आणि फिक्शनचं त्याची काय म्हणतात त्याला थोडीशी मिक्सचर आहे. ते आपल्याकडे मराठीत कुठं आहे? तर मला वाटतं भाषांतराच्या आपल्याकडे अमर्याद संधी आहेत, कारण आपल्या खंडप्राय देश आहेत, आपल्या 16 भाषा आहेत, अनेक बोलीभाषा आहेत. कोकणीसुद्धा आता बोलीभाषा तर भाषा झाली तयार ना, तिकडे पण चांगलं साहित्य तयार होत आहे. तर मला वाटतं त्यामध्ये खूप हे येते. त्यामुळे मला वाटतं की आपल्याला संधी खूप आहेत. फक्त त्यासाठी काय पाहिजे, भाषांतर करायला दोन्ही संस्कृतीचं, दोन्ही भाषांचं गाढ मला वाटतं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट, ज्ञान जास्ती संवेदनशील त्याला आकलन पाहिजे. ज्ञान ही फार सोपी गोष्ट आहे माझ्या मताने.
आकलन फार कठीण आहे. कारण इंटेलिजन्स इज व्हेरी इझी, विजडम इज व्हेरी 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 प्रॉब्लेमॅटिक असं वाक्य आहे. त्यामुळे मला वाटतं ती आकलनची क्षमता आहे ती फार महत्त्वाची आहे आणि ती असल्याशिवाय उत्तम भाषा तर होणार नाही असं मला वाटतं आहे. आपल्याकडे पूर्वेकडचे देश जे आहेत, जपानमध्ये फार मोठं साहित्य तयार झालेलं आहे. तिकडे मुराकामी सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्हाला मिशिमा कोणाला माहिती आहे, तो फार मोठा आहे. किंवा तानिझाकी फार मोठे आहे, त्याची मॅकोचिया सिस्टर नावाची अतिशय ग्रेट कादंबरी आहे. अशा ज्या खूप कादंबऱ्या आहेत त्या आपल्याकडे फार येतच नाहीत. आपल्याकडे ते इंग्लिशमध्ये आल्या म्हणून मला आपल्याला ते कळतात, पण मराठीत केलं किती त्याला काय म्हणतात संधी किती आहे बघा ना. चीनमध्ये चीनचे 2 फार मोठे प्रसिद्ध लेखक आहेत. त्यातला एक आहे गाओ झँगिंग, त्याची सोल माउंटन फार प्रसिद्ध कादंबरी आहे, सोल माउंटन. ते अतिशय इट इज अ क्लासिक बियॉन्ड वर्ड्स, इट इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. इतके वाचलं आहे, नशिबाने वाचू शकलो आहे, पण मला वाटतं. आणि दुसरं आहे मो युआनची रेड स्वर्गम नावाची कादंबरी आहे, चायनीज. त्या इतक्या ग्रेट आहेत, त्यासुद्धा आपल्याकडे येऊ शकतात ना. कारण थोडंसं आपलं जे पूर्वेकडचे देश आहेत त्यांच्याशी आपली काहीतरी लागेबांधे थोडे तयार होतात. थोडेमध्ये त्यात साम्य आपल्याकडे. त्यांच्याकडे पण ती कुटुंब व्यवस्था त्यांच्याकडे आहे. म्हणजे बाकीच्या पद्धती वेगळ्या असतील, पण कुटुंब नेहमीच त्यांच्याकडे काय म्हणतात फोकस राहिलेलं आहे. आपल्याकडे ते पण संधी येऊ शकेल असं मला वाटतं. आणि मला वाटतं की भाषांतराचा आणखीन एक मोठा मला वाटतं फार मोठा काय म्हणतो त्याला उपयोग होईल की जे कधीच आवाज ऐकले जात नाहीत ते आपण ऐकू शकतो. आफ्रिका आहे, आफ्रिकेमधून खूप चांगलं साहित्य तयार होत आहे. चिनी अयुबा असेल किंवा नायजेरियन लेखकाचं नाव नक्की आठवत नाही मला, त्यांनी फार मोठे कलर तयार केलेले आहेत. त्याचा आपण घेऊ शकतो. आफ्रिका आहे, मिडल ईस्ट आहे. नजीब महफूज नावाचा फार मोठा अरबी लेखक होऊन गेला, नोबेल पारितोषिक आहे. त्याचं कैरो ट्रॅव्हलची ग्रेट पुस्तक आहेत 3. एक कैरो शहरावरती 1917 ते 40 या भागातलं ती कैरोतल्या एका कुटुंबातलं त्या जीवनाचं वर्णन आहे. त्याला कैरो ट्रॅव्हलॉजी म्हणतात. ते इतकं ग्रेट पुस्तक आहे, ते मराठीत कधी आलं पाहिजे. ते काय येत नाही, जगभर ते गेलेलं आहे. आणि ते पुस्तक वाचणं म्हणजे तो आनंद वेगळाच आहे. त्यामुळे मध्य पूर्व असेल, आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, ज्याला आपण वाङ्मयात मॅजिक रिअलिझम म्हणतो, म्हणजे जादुई वास्तववाद हा खरा अतिशय आदित्य हा अतिशय काय म्हणतात त्याला ग्रॉस भाषांतर आहे, ते बरोबर नाही आहे. ज्या कथामध्ये नेहमीच्या जगातल्या नॉर्मल गोष्टी आणि काहीतरी अद्भुत चमत्कारिक एकाच वेळेला होतं आणि इज इफ ॲट इज इट इज नॉर्मल, दोन्ही नॉर्मल आहेत, त्याला ते मॅजिक रिअलिझम म्हणतात. त्याचा उगम झाला आहे मात्र लॅटिन अमेरिकेत, म्हणजे दक्षिण अमेरिका खंडात. आणि त्यातली जी पहिल्या ज्या 2 त्याला ग्रेट नॉवेल्स त्याला म्हणतात मॅजिक रिअलिझमचा, ती एक व्हेनेझुएलन लेखक आहे मोठा, त्याचं नाव आहे आर्टुरो उस्लर पेत्री. त्याचं रेड लान्सेस नावाची मोठी कादंबरी आहे, रेड लान्सेस. आणि दुसरा एक क्युबन लेखक आहे, त्याचं नाव त्याची मोठी कादंबरी आहे, ॲलोजिओ कार्पेंटर नावाचा लेखक आहे. त्याची कादंबरी किंगडम ऑफ द वर्ल्ड. ह्याच्यामुळे सबंध जगात जागतिक साहित्यात जादुई वास्तवात तयार झाला. ती आपल्याला आलंच नाही अजून. सो भाषांतर नसल्यामुळे आपण सगळे किती मोठ्या गोष्टीला मुकलो आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. की ज्या जगातल्या मोठमोठ्या ज्या साहित्यिक चळवळी झाल्या त्या बहुतेक फ्रान्समध्ये झाल्या. म्हणजे रोमॅन्टिझम, नंतर वास्तववाद, नंतर रिअलिझम, नॅचरलिझम एमिल झोलाचा, नंतर पोस्ट मॉडर्निझम, हे सगळे त्याला सॅम्युअल बेकेट किंवा हे फार मोठे लेखक झाले. ॲब्सर्डिझम, या सगळ्या चळवळी झाल्या फ्रान्समध्ये. आपल्याला त्यातलं काही माहिती नाही आहे, कारण आपल्याकडे आलंच नाही आहे. आपल्याला माहिती आहे कारण आपण इंग्लिश वाचतो म्हणून, पण आपल्याला जर काय माहिती आपल्याला, कारण आपल्याकडे आलंच नाही आहे. तर आपण किती मुकलो आहोत, किती ज्ञानाला मुकलो आहोत साहित्यामध्ये. आम्ही माझ्या इंजिनिअरिंगमध्ये बोलतच नाही आहे, पण तो साहित्यामध्ये बोलतो. किती मुकलो आपल्याला कळलं पाहिजे, कारण त्यात भाषांतर झालंच नाही आहे. तर मला वाटतं की आणि दुसरी त्यात आणखी गोष्ट मला वाटतं की ते फक्त वन वे होतं कामा नये ना. आपलं पुढे बाहेर कुठे पोचलं आहे, आपलं कुठे बाहेर पोचलं, काहीच पोचलं नाही आपलं बाहेर. म्हणजे ते हंगेरीसारख्या देशाला 2 नोबेल प्राईज मिळतात आणि ते लेखक फार ग्रेट आहेत, मी नाही म्हणत नाही आहे, ते फार मोठे लेखक आहेत.
त्याला मी काहीच त्यांना दुय्यम म्हणणार नाही, पण आपले लेखक कमी आहेत हे आपल्याला कसं कळलं ना? आपण जगाच्या स्पर्धेत उतरलं पाहिजेच ना. आपण नेहमीच आपल्यात किती मगाशी तुला आदित्य बोलताना म्हटलं आपण आत्ममग्न आहोत की काय मला माहीत नाही. आपण इतके संकुचित का मला कळत नाही. आपल्याला काय गरज नाही आपल्याला. शेवटी आपण, मी असं मगाशी म्हटलं त्याला आनंद सर, की आपण हौदात किती वेळ पोहणार. कधीतरी समुद्रात पोहलं पाहिजे ना, कधीतरी समुद्रात उतरलं पाहिजे आपण. तर आपल्याकडे पण भाषांतर उलटं झालं पाहिजे की मराठी कोण गोष्टी बाहेर गेल्या पाहिजेत, इंग्लिशमध्ये पोचल्या पाहिजेत. फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन या ज्या 5-6 मोठ्या भाषा, रशियन, त्याच्यामध्ये ॲटलिस्ट इंग्लिशमध्ये तरी गेलं पाहिजे. बाकी सोडून द्या पुढचं, ते पण जात नाही आपल्याकडे. त्यामध्ये किती संधी आहे बघा. कुणीतरी एखादा चांगला कल्पक प्रकाशक असेल, वैशाली तुझ्याकडे बघतोय, तर तसं ते करू शकतो. आणि मी इकडे आहे, ती आय एम विलिंग टू सपोर्ट दॅट. असं काहीतरी केलं पाहिजे. आपलं उत्तम गोष्टी बाहेर गेल्याच पाहिजेत ना. एवढं आपल्याला एवढं का आपल्याला न्यूनभाव मला कळतच नाही. न्यूनगंड आपल्याकडे फार आहे, काय गरज नाही त्याची काही. स्पर्धेत उतरून तरी बघूया ना कुठे आपण उभं राहतोय. आपण काहीच करत नाही, तर ते पण केलं पाहिजे. आपलं पण बाहेर गेलं पाहिजे. त्या पण भाषांतराच्या संधी खूप आहेत. आपण शेवटी जगापर्यंत पोचलोच पाहिजे. शेवटी कसं आहे की जग एकच आहे. अर्नेस्ट हेमिंग्वे आपल्याला माहिती आहे, फार मोठा लेखक, अमेरिकन नोबेल प्राइज. तो कसा जगला? बिग गेम हंटिंग, त्याच्या खूप पैसे, बाकी अनेक गोष्टी. पण शेवटी तो काय म्हणून गेला की त्याची फार एक प्रसिद्ध कादंबरी आहे, फॉर हुम द बेल टोल्स. ते असं म्हणून गेला की जेव्हा जगात एकही जरी मृत्यू होतो तरी तुमचाही मृत्यू होतो, बिकॉज आपली सगळी जात एक आहे आणि ती जात आहे माणुसकी. माणूस, वी आर ऑल ह्युमन्स. सो डोंट आस्क फॉर हुम द बेल टोल्स, इट ऑलवेज टोल्स फॉर यू. म्हणून त्याची कादंबरी गाजलेली आहे, फॉर हुम द बेल टोल्स. नेहमीच आपल्यासाठी वाचते. एव्हरी डेथ डिमिनिशेस यू. हे जे सांगून गेलं हेमिंग्वे की सबंध आपली माणसं सगळी संस्कृती एक आहे, म्हणजे आपली जात कुळी एक आहे. त्या हेमिंग्वेची कादंबरी आपल्याकडे कुठे आहे अजून, आणि आपण त्यांच्याकडे पोचलं पाहिजे. तर मला वाटतं हा फार मोठा विषय मला वाटतो. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी जर का ज्ञानभाषा बनायची असेल तर आमचं इंजिनिअरिंग आहे, तुझं व्यवस्थापनशास्त्र असेल, मेडिसिन असेल, ते पण मराठीत आलं पाहिजे ना. ते पण भाषांतराची मोठी संधी आहे. नाही तर ज्ञानभाषा होणार कशी? नुसतं मराठी म्हणून काही होत नाही काही. त्यासाठी काहीतरी कष्ट करायला पाहिजे, काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर आराखडा पाहिजे, काहीतरी ध्येय पाहिजे, काहीतरी दृष्टी पाहिजे. नुसतंच आपण नुसतं मराठी बोलायचं आणि मी इंग्लिश शब्द वापरत नाही म्हणायचं काही अर्थ नाही आहे. ते सगळं मला सगळं तो बंधूपणा वाटतो. तुम्ही मराठी करताय काय? तुम्ही काय ती पण गरज आहे. त्या पण भाषांतराच्या खूप मोठ्या संधी आहेत मला वाटतं. आणखीन एक मला असं बोलायचं वाटतं की एआयचा जमाना आहे. एआयमध्ये भाषांतर सोपं होईल हे तुम्हाला सांगू शकतो मी. पण तो फक्त पहिला ड्राफ्ट असेल आदित्य. त्याच्यावरती संस्कार माणसाचेच होणार, हे लक्षात ठेवा. आणि एआयने काय होईल फक्त की तुमचं जो काल मर्यादा ती खूप कमी होऊन जाईल. ज्या गोष्टीला 4-5 तास लागतील त्याला फक्त 1 तासभर लागू शकेल, 10 मिनटं लागू शकतील. पण एआयचा पण वापर भाषांतरात केला पाहिजे. आणि कुठली नवीन जेव्हा येते, नवीन तंत्रज्ञान येतं, त्यापासून पळून जाऊन काही होणार नाही. यू हॅव टू फेस इट. त्याचा मी वापर केला पाहिजे. कारण काही झालं तरी एआय विल नॉट क्रिएट अ ह्युमन, बट ह्युमन्स विल क्रिएट एआय. लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला. उलटं कधी होणार नाही आहे. तर मला वाटतं की भाषांतर म्हणजे आणखीन आपलं लक्षात आलं की कुठली भाषा लहान नसते, प्रत्येक भाषा मोठी असते, प्रत्येक भाषा सुंदर असते, कुठली कथा टाकाऊ नसते. आणि खरं सांगू का, हे सगळं इट इज ऑल इंडिव्हिज्युअलिस्टिक. की खरं म्हणजे साठी 2च प्रकार आहेत, आपल्याला आवडणारं आणि नावडणारं. त्यामध्ये चांगलं आणि वाईट फक्त आपण ठरवत असतो. हे खूप व्यक्तिगत असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मला वाटतं. पण काही गोष्टी फार मोठ्या असतात, ज्या फार मोठ्या क्लासिक्स आहेत, ज्या टिकल्यात जगाच्या इतिहासात. 300 वर्ष टिकलेल्या आहेत. ड्युमाची मॉन्टी क्रिस्टो टिकलेली आहे, युगोची मिझराबल टिकली आहे. आणि साहित्य द्रष्ट असतं आपल्याकडे, ते पण आपल्याकडे आलं नाही, ज्याला आपण डिस्टर्बन्स साहित्य म्हणतो. यावेगनी झॅमॅटिन नावाचा एक रशियन लेखक आहे फार मोठा. त्याची वी नावाची एक कादंबरी आहे, ती 1921 साली आलेली आहे.
आणि ती जर का त्यात काय झालं, त्यांनी एक पोलीस स्टेटचं त्यांनी म्हणजे एक कल्पना केली पोलीस स्टेट कसं असतं. आणि नंतर तुम्ही जगाचा इतिहास बघितलात तुम्हाला असं वाटेल की बहुतेक लॅटिन अमेरिकन लष्करशहानी ते पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून वापरलेलं असं तुला वाटायला लागतं, कारण तसं घडलेलं आहे. अल्डस हक्सलेनी साधारणतः 90 वर्षापूर्वी ब्रेव्ह न्यू वर्ल्डच्या गादीला कादंबरीत असं म्हटलं होतं की अमेरिकन भोगवाद, चंगळवाद म्हणत नाही, तो फार वाईट शब्द आहे की आपल्या त्या मराठी मध्यमवर्गीय मागच्याला चंगळवाड वगैरे सगळं आम्हाला शब्द बिलकुल आवडत नाही मला. भोगवाद म्हणूया, भोगवाद आहे तो. त्याने म्हटलं होतं की पुढच्या 70 वर्षात अमेरिकन भोगवाद जगाचा ताबा घेणार. तसं घडलेलं आहे. मग इतकं साहित्य फार दृष्ट्या पण असं लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की इट इज व्हेरी, ज्याला आपण प्रोफेटिक म्हणतात ना, तसं झालेलं आहे. तसं साहित्य आपल्याकडे आलं नाही, ते पण आलं पाहिजे. कारण ही फार यांनी या पुस्तकाने जगाचा इतिहास बदललेला आहे. जगाचा इतिहास, नुसता साहित्यिक नाही, जगाचा इतिहास बदललेला आहे आणि ते आपल्याला कळलेलं नाही आहे. तर मला वाटतं शेवटचा विचार मला वाटतं मी असं मानतोय की दरवर्षी भाषा नष्ट होतात, कथा शांतपणे नाहीशा होतात आणि मिटतात कोणत्या बातमीशिवाय. भाषांतर सगळं काय वाचू शकत नाही, पण काहीतरी वाचू शकतं. भाषांतर म्हणजे काहीतरी वाचतं, कारण एक भाषा जरी संपली असली तरी त्या भाषेतलं पुस्तक दुसऱ्या भाषेत जाऊन ते तिकडे राहू शकतो, काहीतरी आपण वाचू शकतो, असं आहे ते. आणि मला वाटतं साहित्यिक भाषांतरातली संधी म्हणजे फक्त बाजारपेठ नाही आहे. बाजारपेठ महत्त्वाची असतेच, पण ते नाही फक्त करिअर पण नाही आहे. ते म्हणजे त्या एखादं ते एक सामाजिक कार्य म्हणायला पाहिजे, कारण जे आवाज नाही आहेत, जे नष्ट होत आहेत, त्यांचं अस्तित्व टिकवणं, त्याचा विस्तार करणं सहानुभूतीने, आणि मनाची जी संवादता आपली असते, आपण जे संवाद घडतात त्यातला जो म्हणजे खंडित होतो, तो खंडितपणा नष्ट करण्याचं मोठं काम भाषांतर करत असतात. त्यात अखंडता असते, तयार होते, फार मोठं तयार होऊन जातं. आणि मला वाटतं आजच्या काळात हा संवाद खंडित न करणं हीच फार मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं. मला भाषांतर ही संधी वगैरे मला फारसं विषय पडला आनंद सर म्हणून फक्त मी भाषांतराबद्दल बोललो, मला जे वाटलं ते. आपण सगळ्यांनी मी जे बोललो ते शांतपणे ऐकून घेतलं. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि परत एकदा आनंद सर तुमचे आणि विवेक साहित्य म्हणजे आनंद मानतो की मला येऊन इथे मला बोलायचं होतं, माझे नेहमी वाटतं पोट तिटकेने, ते मला बोलायला तुम्ही संधी दिली, मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.